आजपासून 3 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभाध्यक्षांची होणार निवड. सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसे आणि आमचे विचार जुळतात. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय. नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा. बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजितदादांना केली मुक्त. महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार. राहुल गांधी गावाला भेट देणार असल्याची माहिती. ईव्हीएम विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गज नेत्यांचे दौरे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नाशिकमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार. आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया 180 धावात ऑल आऊट. तर पहिल्या इनिंगमध्ये कांगारूंच्या 1 बाद 86 धावा. कमबॅक करण्याचं रोहित ब्रिगेडसमोर आव्हान. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीनं. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि मनसेचा एकही उमेदवार आमदार काही निवडून आला नाही. मनसेच्या विधानसभेतल्या या कामगिरीबाबत आणि महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत युती करणार का, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत मनसेनं एकला चलो रेची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मनसेला यश मिळालं नसलं तरी त्यांच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाले. आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत. महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का या प्रश्नाबद्दल फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मुंबईत मनसेची एकगठ्ठा मतं आहेत. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि फडणवीस यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत. आता महापालिका निवडणुकात मनसे आणि भाजप एकत्र येणार का हे लवकरच कळेल. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण विस्तारामध्ये मागील 2.5 वर्षांपासून संधीची वाट बघत असलेल्या आमदारांना संधी मिळणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला काही तास उलटत नाहीत तोच आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. मंत्रिमंडळ विस्तारातल्या समावेशासाठी जुन्या इच्छुकांनी नव्यानं लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय. संजय शिरसाट यांनी मराठवाड्यातल्या यशाचं कारण पुढे करत मंत्रिपदासाठी दावा केलाय. त्यांना योग्य वेळेला योग्य माणसाला कुठं स्थान द्यायचं एवढं माहिती आहे. मग माझ्यासारखे अनेक जण आहेत ना, त्यांनाही सामावून घ्यायचंच. आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानं जुन्या इच्छुक असलेल्या गोगावले यांनी नव्यानं मंत्रिपदावर दावा करायला सुरुवात केली आहे. तुमची सगळ्यांची इच्छा असलं तरी येईल, काळजी करायचं कारण नाही. खातं कुठलंही असू द्या, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू. आता मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले आणि शिरसाट यांचा नंबर लागतो का की यावेळी पुन्हा ते वेटिंगवरती राहतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा येत्या 11 तारखेला विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळातील खात्यांवरनं शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच संजय राऊतांनी यावरून जोरदार टोला लगावला.
गुरुवारी फक्त तिघांचा शपथविधी झाला हे राज्याचं दुर्दैव आणि आश्चर्य असल्याची टीका संजय राऊतांनी केली. बहुमत असतानाही 15 दिवस सरकार स्थापनात गेले. कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू होतं असा टोला त्यांनी महायुतीला लगावला. त्यानंतर संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. तर तिघातच रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू झालं. काल कशीबशी शपथ पार पडली. आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे याची चिंता त्यांना काय लागते. भविष्यात काही जणांना गाजर दाखवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्धवट केला जाईल अशी टीकाही राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. हा विस्तार सुद्धा पूर्ण नसेल. भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे. आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका. सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित. सरकारचा शपथविधी तर झाला, पण खातेवाटप अद्याप झालं नाहीये. त्यावरून विरोधकांनी टीकेची संधी साधल्याचं दिसून येत आहे.